नमस्कार, मी सांकित कामत म्हणजेच तुमचा लाडका सारंग मेहेंदळे. नमस्कार, मी प्राप्ती रेडकर म्हणजेच तुमची लाडकी सावली मेहेंदळे. आज काय करतो आपण? आज आम्ही होली सेलिब्रेट करायला आलो आहे. म्हणजे महासंगम आम्ही शूट करतो आहे झी मराठीचा आणि सगळे कलाकार सोबत आहेत. झी मराठीवरचे सगळ्या मालिका आणि सगळे कलाकार आम्ही सोबत आहोत आणि खूप मजा करतो आहे. खरं तर आम्ही काम करतो असं आम्हाला वाटतच नाही आहे. आणि माझं म्हणायचं गेलं तर मी आहे गोव्याचा, सो या कामाच्या निमित्ताने होळीला गोव्याला जाणं होत नाही. माझी होळी मुंबईतच होते आणि कामाच्या ठिकाणीच होते. कदाचित दुसरा दिवस मित्र वगैरे घरी आले तर अशी माझी होळी असते. तू कशी होळी सेलिब्रेट करतेस? मी तर मुंबईची आहे, त्यामुळे माझी धमाल मस्ती चालू असते. आणि म्हणजे आदल्या जी होळी असते धुलीवंदनच्या आदल्या रात्री 12 वाजता आम्ही सगळ्या होळी बघायला जातो. मी, मम्मी, पप्पा, माझे फ्रेंड्स. आणि दुसऱ्या दिवशी खूप खूप म्हणजे लोळवतो आम्ही कलर्समध्ये एकमेकांना. इतकी धमाल मस्ती असते. पण ह्यावर्षी आय थिंक मी अर्ध्या कलाकारांना असं ओळखत होते, बघितलं होतं सिरियलमध्ये, बट ओळख नव्हती, म्हणजे बोलणं कधी झालं नव्हतं. त्यानिमित्ताने नवीन फ्रेंडशिप्स बनत आहेत आणि सगळ्यांना भेटायला मिळालं. आणि आम्ही इथे आमच्या नॉर्मल सेटवर नाही तर आम्ही महामालिकेच्या महासंगममध्ये होळी सेलिब्रेट करतो आहे. फील म्हटलं ना की काम करतो असं वाटतच नाही आहे, कारण गप्पा खूप आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या गॉसिप आपण म्हणू शकतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला चुकीच्या समजलेल्या असतात, कळलेल्या असतात, त्याबद्दल चर्चा होते. मग काय म्हणतो आपण, जोक करतो त्या गोष्टीचा, आपण हसतो आणि मैत्री होते. वेगळ्या गोष्टी समजतात काही आणि आपल्याला हे पण कळतं की नेहमी आपल्याला वाटत असतं ना की आपण जे काम करतोय तिथे फार चुका होत असतात, पण नाही, सगळ्या सेटवर सगळ्या सेम चुका होत असतात आणि सगळे सांभाळून घेतात आणि सांभाळून घेऊन काम करणं आणि करत राहणं हेच गरजेचं असतं. आणि असा एक इव्हेंट खरं तर झी मराठीनेच नाही, प्रत्येक चॅनलनं किंवा सगळ्यांमध्ये असं झालंच पाहिजे, कारण हा रिलॅक्स पॉईंट आहे आणि सगळ्यांसाठी चॅनलची लोकं पण आहेत आणि ते पण होळी खेळत आहेत. आमची टीम आहे, प्रोडक्शन टीम आहे, टेक्निकल टीम आहेत, सगळेच होळी खेळत आहेत, सगळेच मजा करत आहेत. सगळ्यांसाठी म्हणजे काय म्हणतो रिलॅक्स पॉईंट आहे. रिलॅक्स पॉईंट, हो, सगळे चिल करत आहेत. आणि स्पेशली चॅनलचे जे आहेत आमचे सगळे, ते तर म्हणजे रंगले आहेत अक्षरशः. आम्ही तरी नाही, सीन्स आहेत आमचे आता शूट होणार आहेत, बट ते रंगले आहेत अक्षरशः. बरं सांगित, तू आता सांगितलंस की तू गोव्याचा आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तू गोव्याचा आहेस, पण तिकडे कशी होळी सेलिब्रेट वगैरे केली जाते काय? किंवा एकतर गोव्यात शिगमोत्सव होतो, म्हणजे शिमगा किंवा शिगमा म्हटलं जातं. आमच्या तिकडे रॉमोट होतं. रॉमोट म्हणजे गावातला देवता, म्हणजे राखणदार आम्ही म्हणतो. तर राखणदाराच्या तिथून, राखणदाराच्या देवळाच्या तिथून ते सीमेपर्यंत किंवा गावातली देवी जी असते त्या देवळात जाईपर्यंत तिथून एक मिरवणूक निघते. आणि रॉमोट म्हणजे ढोल ताशे सगळे वाजवत आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींना म्हणजे शिव्या देत, अक्षरशः शिव्या नाही पण वाईट ते निघून जाऊ दे अशा सगळ्या याच्यात ती मिरवणूक काढली जाते, व्यक्त होतात सगळे आणि तिकडे जाऊन ती होळी जळवली जाते. सो ती वेगळीच मजा आहे रे, ती वेगळीच मजा. कोकण गोवा बऱ्यापैकी सेम आहे. हां, तर ऑफकोर्स होळी. आणि मी, मला वाटतं रात्रीच खेळ चालू करत असताना सावंतवाडीला होतो, सो आम्ही तेव्हा बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या पण आहेत आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण कॅमेऱ्यावर बोलू नाही शकत, पण यूट्यूब आणि अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे कांतारासारख्या वगैरे गोष्टी, वेगळ्याच गोष्टी आहेत त्या आणि त्या वेगळाच अनुभव आहे तो. ते पण आम्ही बघायला जातो, गेलो आहे, सो मजा आहे. बरं, लहानपणीचा काही असा किस्सा आहे का की खूप म्हणजे रंगापासून भीती, स्पेशली प्राप्ती तू काय सांगशील किंवा संकेत तू काय सांगशील की रंगाने माखून वगैरे टाकलेले असे काही किस्से वगैरे आहेत का? रंगाने खूप वेळा माखून टाकतातच. बरं, ती रात्री जी होलिका दहन करतात, सकाळी त्याची राख झालेली असते, तर दुसऱ्या दिवशी सकाळी कलरसोबत ती राख पण लावतात आणि ते इतकं असं इचिंग होते ना, कारण ते तर आहेच, बट एकदा असं झालेलं की ते पक्के कलर असतात, ते अजिबात जात नाहीत, 5-6 दिवस जातच नाही. आणि तो चुकून मला पिंक कलर आवडतो, त्यामुळे मला स्वतःच्या फेसवर पिंक कलरच हवा होता, तर मी तो इतका फासला स्वतःला आणि तो निघतच नव्हता तो. आणि मग माझ्या स्कूलमधून कंप्लेंट्स वगैरे यायला लागले. नाही, मी घाबरत नसतो, मी घाबरवत असतो. मला घाबरत असतात लोक. मालिकेमध्ये दाखवलं आहे की सावली सारंगच्या प्रेमात पडलेली आहे, पण या होळीला किंवा रंगपंचमीला सारंगच्या प्रेमाचा रंग लागणार आहे का सावलीला? आता ते कसं सांगायचं, तू सांग. नाही सांगू शकत, बट
मे बी होऊ पण शकतं, मे बी नाही पण होऊ शकतं. बट त्यासाठी तुम्हाला होळी जर बघायची आहे तर महामालिकेचा महासंगम बघावा लागेल. त्यामध्ये खूप काही असणार आहे, म्हणजे ड्रामा, कॉमेडी, डान्स, सिंगिंग, एव्हरीथिंग. सगळे 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 सगळं आहे. म्हणजे आम्हाला कळतच नाही आम्ही काय शूट करतो एवढं. दशावतार पण आहे. दशावतार पण आहे, सगळ्या गोष्टी आहे, खूप आहेत गोष्टी. म्हणजे 3 ठिकाणी शूटिंग होतं आहे, एकाच Correct. ठिकाणी ना 3 ठिकाणी शूटिंग होते. सो इथून इथे शूट केलं की तिकडे शूट करतो, तिथे शूट केलं तिसरीकडे शूट करतोय. सो अशा गोष्टी आहेत, एक्साइटिंग असेल. गा बरं प्राप्ती. आला होळीचा सण लय भारी, चला चुया. वा वा, तुझं? हेच माझ्या मनात पण हेच होतं. शाना. थँक्यू. हॅपी होळी. हॅपी होली.